पूर्वी बघितलेलं स्वप्न असा मनासारख्या दृश्य आमका भेटलेलं असा शब्दच नाही दोन रेनबो. तो आता आपण टेक ऑफ करूया. आम्ही अजून हैसरच असो. काय सर करून जातलो ह्यात रैसर जाम आम्ही रस्त्यावरच उभं राहुलोय जेणेकरून परत चुकता कामा नये. मगाशी तुम्ही जे ड्रोन शॉट ओ माय गॉड कोकण हे फक्त एक ठिकाण नाहीये तर ही एक आपली भावना आहे. दरवर्षी बाप्पाची चाहूल लागली की मन आपसुकच गावी घेऊन जातं. 2-3 महिन्यांना अगोदरपासूनच ती कोकण कन्याची तिकीटं बघत सुट्ट्यांची अरेंजमेंट करत आपण काहीही करून गावी यायचा प्रयत्न तर करतोच. अख्ख लहानपण गावी घालवून आपण कामानिमित्त मुंबई पुण्यात जे राहतात त्यांना विचारा गावाला यायची उत्सुकता काय असते. गणपतीनिमित्त शिमग्यानिमित्त किंवा आणखी कुठलाही सण असो गावाला तर यायलाच हवं. जीवन कितीही धावपळीत गेलं तरी मनाला खरी शांतता मिळते ती गावी परतल्यावरच. गुड मॉर्निंग गाईज आणि नमस्कार. मी नवजोत शिरसाट स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर. आज असा काय असा आहे संडे असा आहे आम्ही जातो गावात फायनली. म्हणजे जी 2-3 महिन्यापासून आम्ही ट्रिप प्लॅन करतो. हे आमचे 2 गाडी आहे. आम्ही 3 जण माझ्यासोबत खरोडे असतो. स्वप्नील सिंगल राईड करतो आणि आमच्यासोबत अजून एक रायडर असा त्या पुण्यावरनं आमका जॉईन करताला. सो मुंबईवरनं आम्ही सध्या 3च निघतो. चला मग नारळ फोडूया गाडीची जरा पूजा करूया आणि इकडनं गाराणा घालून आपल्या कोकणात जाऊया. चला मग. आज आम्ही तुझी लेकरा तुझ्या उत्सवासाठी किंवा सेवेसाठी आम्ही आमच्या गावाच्या घरात चाललो. पहिल्यांदा लांबचा प्रवास करतो असो तर आमचं रक्षण कर. पावसाक आमच्यापासून दूर ठेव. कोणी काय खोटा नाटा केला असत काय 7:30 असत कोणी काय कलेश केलो असत त्याका तुझ्या पायाशी घाल आणि आमचं असंच रक्षण कर आणि सेवा करून घे आणि बरा कर रे महाराजा. होय महाराजा मोरया. सो आता फायनली आम्ही निघतो लगेच. इतक्या इकडे काय आता आम्ही टाइमपास करतो काही विषयच नाही. चला गणपती बाप्पा मोरया. आमच्या रोजच्या रस्त्याक लागलो. ह्यो रस्तो आमचा पाठच असा. मॅपची गरज आमका कराड मधून लागतली. सो आमचो रूट आजचो असो असा की आम्ही पनवेल लोणावळा पुणे सातारा कराड वरून राईट मारून अनुस्कुरा मधून खाली उतरान कणकवली कुडाळ सावंतवाडी. स्वप्नील आणि मी या खूप पूर्वी बघितलेलं स्वप्न असा गावाक जाऊचा. तर त्यांनी जेव्हा मिटीवर घेतलेलं तेव्हा म्हटलेलं की आता गावाक जाऊ गावतला आणि त्याच्यानंतर तो जाऊकच नव्हतो. त्याच्यानंतर मी कधी गाडी घेते त्याची वाट बघत होतो. सो मी घेतलंय गाडी आणि मध्यंतरी मी जाऊन पण गेलेलो आहे उन्हाळ्यात. मस्ती मध्ये प्लॅन झालो गावाक जाऊचो तो इन्क्लूड झालो. आणि त्यानंतर मधुरा पण लास्ट राईडला आमका भेटलेला लोणावळ्यात. तर आपण बोललं की गावाक जाऊचो प्लॅन असा. सो असे आम्ही सोबत 3 जण इलो. वा 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 असा अंगाक जेव्हा ना यो थंड धुक्या जेव्हा लागता ना ती फिलिंगच वेगळी आहे. कसं सांग तुमका. इतकं एक्साइटेड झालंय ना. मीटिंग पॉइंटला तर पोचलो. आता इकडे आम्ही मॅडीची वाट बघतलो. अँड हिअर इज अवर थर्ड रायडर मिस मॅडी. पुण्यात इल्यानंतर मनासारख्या दृश्य आमका भेटलेलं असा. म्हणजे मस्तपैकी निमार पडलेला आणि काय सनराईज झालो हा मस्तच. त्या पाऊस पडल्यानंतर जा ऊन येताना ज्याने सगळा क्लिअर होता बघा तसा झाला सध्या. आता फक्त तुम्ही दृश्य बघत राहा. हो बघत राहा. या बघा काय कसम भाई साहब कितक्या भारी दिसता.
म्हणजे मी ओव्हर एक्झॅजरेट करणार नाही, पण असंच काय तर दिसता. खूप सुंदर. कुसुम रेनबो, भाई, वाव यार, वाव, सुपर सुपर, वाव. ड्रीम राईड होता आमची, ड्रीम राईड. म्हणजे शब्दच नाहीत. 2 रेनबो, अबे 2 रेनबो, ओ भाई. एक कमी होतो की 2 रेनबो दिसायला लागले. नाईस यार. आता आम्ही डायरेक्ट जातो सातारा. मध्ये ब्रेक घेतोच एखाद्रो, बट सातारा इज द नेक्स्ट स्टॉप. पूर्ण रेनबो बघा, पूर्ण रेनबो, पूर्ण रेनबो. क्या बात है, क्या बात है. आयुष्य खूप सुंदर आहे. असेच रेनबो दिसत राहिले पाहिजे. शाळेत असताना आणि ना, जेव्हा आपण वाचायचो या सगळ्या रेनबो, 7 कलर्स, आता डोळ्यासमोर बघून ना खूप भारी वाटतं. आता माझ्या डोक्यात खायचा गाणं माहिती आहे, दिल चाहता है हम ना रहे का हारो के बिन. मागच्या आठवड्यात इतकं लागलो ना पाऊस, मध्येच वाटा होता आमका गावात जाऊ, गावता काय नाही, गाडी येईन ता सुद्धा. बाबांचे इतके फोन इले, अरे खेका येत मोटरसायकली, ट्रेन नाया, बस नाया. म्हटलं बाबांनो येतलोय मी बरोबर, आपलो काही विषय नाही, आपण सावकाश जातलो. फक्त जरासा वेदर मस्त व्यवस्थित राहावा. हो, क्या बात आहे. एक नवीन जगात आपण आलेलो आहे. पुन्हा आपण एका नवीन जगात दिलेलो. असो थोडस असं उजेडच राहावं. उजेड म्हणजे पावसाचं ढग असता कामा नये डोक्यावरती, असं जरा ऊन राहावया, गरम जरा, म्हणजे वॉर्म फील होवया. मी राईड सुरू करूच्या आधीच ना, म्हणजे 2 दिवस 3 दिवस आपण जेव्हा राईड प्लॅन करत असतो तेव्हा आपल्याला एक्साइटमेंट असतं ना, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ह्यो रोड होतो कंटिन्यू. स्वप्नील एकदम पुढे गेलेलो, खय गेलो माहित नाही, आणि त्यानंतर मधुरा मॅडी मध्ये आणि आम्ही लास्टला असं. सो आता आपण टेक ऑफ करूया. आताचे ड्रोन शॉट्स जर तुम्ही बघितलात तर कसे वाटले नक्की सांगा. सो आता स्वप्नील विठ्ठल कामतच्या तिकडे थांबलेलो असा, जरा ब्रेकफास्ट करूया. 8:15 वाजले. खाऊया काय, खाऊया खैसर, घाट उतरान, घाट उतरूया आणि थांबूया सावकाश सावकाश. काय मग एन्जॉय करताय ना, घाट करायलाच हवा. आम्ही पण एन्जॉय करतो घाट. या सगळ्यांनी खायच्या अगोदर रेकॉर्ड केला
आणि मी खाल्ल्यानंतर रेकॉर्ड करते आता, म्हणजे नंतर सुचला आमका. आणि आमच्या गाडी तिकडे होते बघा. अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा ह्यो एक व्हिडिओ येता. आम्ही अजून हैसरच असो. ह्याचा अजून कॉपी होऊन जाऊ की नाही असा. आमचे सगळे गोष्टी चार्ज करून झालेले असत आणि हे का झोप येता. मॅडी उतर. हा शाबास, गेली गेली. अरे कमॉन, 1 2 3 शाबास. काहीतरीच ब्रेक घेतलो. जवळपास आम्ही 1.5 तासाच्या वर ब्रेक घेतलो. आय मीन माहिती माका, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हसत खेळत सगळे होते. आणि आता आम्ही निघालो परत या सुंदर वातावरण बघत. आतापर्यंत पडाग नाही असं रस्तो सुकू. आता तरी कशाक पडता. आमका जाऊन देत खाली ते उतरण देत आमका अनुस्कुरा करून. बघूया हा, या बोर्डवर काय असा 5 क्रॉस करतो आम्ही आता. सातारा पुढे हा. थोडासा डायव्हर्जन हा मध्ये. बाकी आपल्या मुंबई गोवा एवढा डायव्हर्जन नाही असा. आणि रोड तर काय मस्तच. 200 किलोमीटर गेलो आता आम्ही, पण काय एवढा वाटाक नाही आमका. पर्यंत सुक्या होता. आणि आता पाऊस असा तो बघा, पूर्ण तो पाऊस असा. रस्तो पण इकडे भिजलेलो. इलो बऱ्यापैकी इलो. तुम्ही बघा, तुमका काय बोलतात का, तुमका काय इंटरप्शन होतं नाही. इंटरप्शनला मराठीत काय म्हणतात, तुमका काय काहीतरी म्हणतात बाबा. एनिवेज ताच काय ता बघितलात. पाऊस इलो जोरदार आणि जबरदस्त. मैं चला शहर से दूर नदी के पास, पुढचा नाही येत. गाडीत असे मी सगळा रेनकोट वगैरे घातलंय, म्हणजे तुम्ही म्हणाल हवा बिवा लागता, थंड असतला, असं काय नाही. घामाचे धारे जैथे गेलेले असत आणि खै गेलेले असत ते मी सांगू शकत नाही. एनिवेज कंदी पेढ्यांचे बोर्ड दिसलेले आणि कंदी पेढ्यांचे बोर्ड दिसले म्हणजे आपण राजधानी साताऱ्यामध्ये येऊन पोचलो की हो. स्वप्नील आणि मॅडी कुठे दिसत नाही मग आरशात. सो आपण जरा हळू जाऊया आता, त्यांका येऊन देत. कोणतरी दिसता मग मॅडी आहे की स्वप्न, दोघाही नाही असत. कोणतरी दुसरं जा भाईसाहेब. ट्रॅफिक लागलेला असा. ओ माय गॉड, बंपर टू बंपर ट्रॅफिक हा. खालनं पण येतात ना, आणि इकडे डायव्हर्जन मे बी, त्यामुळे ट्रॅफिक झाला आहे. रस्ता छोटा आहे ना, तिकडनं 3 लेन येतात, प्लसच्या ब्रिज खालचं ट्रॅफिक, आणि इकडे 1 वे, सॉरी एकच लेन चालू आहे, काम चालू असल्यामुळे मग ट्रॅफिक होतलच. खालती बघा, ओ भाई तिकडे तर फुल ऑन ऑफ रोडिंग चालू आहे. काय आहे? ओ सीएनजी. अरे बापरे, ते गाडी काय जातात मग. गाड्यांचे शेप बघा कसे होतात, जे गाडी खालनं जाऊन असे प्रॉपर त्या शेप मध्ये बनले जातात. त्या इथे पुढचा बघा, हे बघा याच्या खालनं जी गाडी जातात ना, मोठे ट्रक बिग, त्यांच्या शेपने कशी जातात झाडा बघा, अशी कर्व मध्ये. 250 किलोमीटर इलेलो आपण आता, असो आपण आता. 241 झाला. हो भाई, इकडे पण ट्रॅफिक झालेलं आहे. असा एकदम कटोकट, एकदम कडे चला येता. जागा ठेवची त्या साईडला आता नाही. जरा पोरांका जाऊ गावात तर तसला नाही. खोटं पाना अंगात नुसती सगळी. गाडी कशी दिसता 250 किलोमीटर नंतर. या लाईटीचा काय झाला था बघा. आणि या साईडला पण समोर काय झाला जरा साफ करू वही. कराड इकडनं 10 किलोमीटर असा, आणि मी आणि खरोडे जरा पुढे गेलेलो, तर बाकीच्यांची वाट बघत थांबलो. आता बघूया हे कधी येतात, त्यानंतर निघतोलो. हश, मजा येईल भारी रायडिंग करू.
रस्तो मस्त असा आणि वेदर तर एक नंबर. ते खूप मागे असत. सो आम्ही कराड सिटी मध्ये जातलो आणि तिकडे जरा चांगल्या जागेवर उभे राहून वाट बघतलो. रिम झिम गिर सावन, तर बघ तिकडे बघा कसला लागता पाऊस. अरे ऊन पाऊस कॉलेजचा लगी ना. चला 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 लग्नात चला कॉलेजच्या. मैं तो दीवाना हूँ राना जाना जाना ना 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 दिल हारा रे दिल हारा हारा दिल हारा हारा दिल हारा दिल हारा रे. समोर बघा काळे ढग झालेली हो. एकच एकच पूर्ण ढग हा मोठच्या मोठं म्हणजे कितकं भरलेलं असतो विचार करा. आमच्या कपाळावरती या त्या साईड पूर्ण क्लिअर आहे बघा. त्या साईड पूर्ण क्लिअर असा या साईड पूर्ण क्लिअर आहे. मध्येच फक्त हे ढग हा मोठं. ही काय माहिती ही एक लेन नाही असा किंवा 2 लेन नाही असा, ही 1.5 लेन आहे. 1.5. ही एक आणि ही 1.5. नाही नाही 2 लेन आहे ते, पण ते हे ब्लॉक्स ठेवल्यामुळे ती 1.5 झाली. माका वाटलं हे बगळे आहोत पांढरे. लॉल हो गया लॉल. स्कॅम हो गया स्कॅम. चला तुमका कराड मध्ये गेल्यावरती भेटूया. स्वप्नीलला आणि मॅडिक पण येऊन देतो आमका. कराड शहरात आणि कराडच्या ट्रॅफिक मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. श्रीमान जात होतो ना कणकवलेक, श्रीमान लेजंड, तेव्हा इकडे थांबलेलो. सावळी बघून थांबाया काहीतरी आपण आता, कारण स्वप्नील आणि खूप मागे असत. ते काय सांग आता कराडचा फ्लायओव्हर संपताना आता सांगा नको येतलो. तर विषय असं झाला की स्वप्नील आणि गेले पुढे. आमका वाटलं ते मागे असत. आम्ही हळूहळू दिलो. आमका काही दिसत नाही. ते मॅप मध्ये बघितलं कोकरूड इकडनं 51 मिनिटं दाखवता. सर 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 करून जाऊया. काय सर 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 करून जातलो ह्या तर सर जामा. बघूया इकडनं बाहेर पडलो तर आता पुढे जाऊक माहित त्याला. इकडनं कधी बाहेर पडतलो. चला चला सुट्टा सुट्टा हळूहळू सुट्टा ट्रॅफिक. हैसून असतं हैसून बघ हो ना. मॅगडीचा हैसून आता पुढे राईट माहित आहे. यो बघ यो जाऊचा रोड आपलो. हैसून वरती येतो आपण आणि हय बाहेर पडतो आणि असे जातो. आणि स्वप्नील आणि मॅडी आमका कसे चुकले ह्या एक गुपितच राहताला. ये रास भी उन्हीं के साथ चला गया इस्लामपूर. असो एनिवेज काय हरकत नाही. चुकले तर चुकले आता काय त्याच्यात. ते तिकडनं मग इस्लामपूर मार्गे आतमधून तिकडे कोकरूडला येतात आणि आम्ही इकडनं कोकरूडला जातो. तसं ना आम्ही कोकरूडला पोचलो आता आणि स्वप्नील आणि मॅडी अजून इकडनं येतली मागणं. आम्ही रस्त्यावरच उभं राहलोय जेणेकरून परत चुकता कामा नये. आता बघूया कधी येतात ती. हा इली असं वाटतं. इली 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 बघ स्वप्नील आणि या मॅडी. आता अनुस्कुरा उतराक सुरुवात करतो आम्ही आणि समोर बघा विंड मिल्स. क्या बात आहे बघा. इकडे पण इकडे पण इकडे पण ता बंदा ते का वारा लागत नाही. आता आपण विंड मिल कडे जाऊया जर चान्स भेटलो तर ठीक आहे. आणि तिकडे जरा ड्रोन वरून बघूया की आपल्या एक जरा व्ह्यू भेटता काय. ओ हो क्या बात है. या पट्टक पूर्ण लाईनला ना विंड मिल्स असत. लास्ट टाइम मी गेलेले तेव्हा खूप गरमी होती तेव्हा इकडेच थांबलेलं या विंड मिल कडे. नॉट ह्या एक आतमध्ये विंड मिल आहे तिकडे थांबलेलं. हा मे बी ता विंड मिल आहे तिकडे थांबलेलं आहे. बघा किती जवळ आहे आता. ओ भाई हे बघ. गाडी राहतली पण घसरात तर टेन्शन आहे फक्त. उतर क्रॅम्प पिलो. हो भाई बघितलात किती टफ होत होता.
ऍक्च्युली टफ म्हणजे म्हाका काय इतकी सवय नाही असा आणि गाडीवर वजन खूप आहे त्याच्यामुळे मी स्लो स्लो इलोय. तर आता ह्या विंडमिल कडे आपण एक मस्तपैकी जरा ड्रोन शॉट घेऊया. आताचे शॉर्ट्स बघितलात ना तुम्ही ड्रोनचे, काय भारी शॉर्ट्स दिले यार, आई शपथ. अजून इम्प्रूव्हमेंट होतली त्यामध्ये. पहिल्यांदाच मी एवढ्या वरती घेऊन गेलाय तो. तर आय होप तुमका आवडले असतील आणि आवडले असतील तर नक्की प्लीज लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा काय आवडलं आणि खयचो भाग आवडलो आणि सबस्क्राईब करू विसरा नका. तर आता बघूया आपल्या मॅडी खय भेटतात आणि स्वप्नील गावलो तर यदा कदाचित मलकापूर मध्ये पोचलेलो आहोत आपण. मलकापूर. आता ना थोडं वेळ तुम्ही कर्व्स एन्जॉय करा, कर्व्स. कारण समोर बघा मॅप मध्ये बघितलं, दिस इज व्हॉट इट इज. ही असा बाईक राईडची मजा. माझे शूज घासतात खालती. ओ भाई एकदम मुळात टर्न एकदम. हे बघा आम्ही, हे बघा. घाट रस्ता समाप्त, जो की खूप सुंदर होता. सुंदर असा घाट रस्ता. परिवणे गावाला आपण आलेलो आहोत. अनुस्कुरा घाटात स्वागत आहे तुमचं आणि आमचं पण. आणि आमचं स्वागत धुक्याने केलेलं आहे. मॅडी इकडे कुठेतरी दाखवत आहेत लोकेशन. मॅडीचं लोकेशन काहीतरी हय दिसता. बघूया असा काय गावता काय. लोकेशन तर मागचं दाखवत होता पण मॅडी तर हय नाही असं. एनिवेज आपण पुढे जाऊया, हळूहळू बघूया गावता काय. आता मुनात टर्न, मुनात मुळात टर्न आहे एकदम आता. सो वी आर बॅक ऑन ट्रॅक. मॅडी आणि स्वप्नील भेटलेलो असा इकडेच होते फोटो काढत आणि आम्ही मागे रवलेलो. आम्ही तिकडे ड्रोन शॉट्स काढले ना ते मगाशी तुम्ही जे ड्रोन शॉट्स. ओ माय गॉड, पाऊस गेलेलो असा. आपण जरा एक शॉट घेऊया अनुस्कुरा घाटाचो. लास्ट टाइम मी गावावरनं जेव्हा मुंबईत जात होतोय तेव्हा अनुस्कुरा घाट चढा होतोय तेव्हा जरा वेगळं दिसत होतो आणि आता उतारतोय. त्यामुळे जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करू विसरू नका. तुमका हे ड्रोन शॉट्स आणि म्हणजे कसे वाटले ते नक्की सांगा बघा. स्वप्नील आता जातलो कुडाळ मधनं वेंगुर्ल्याक, खरुडे पण कुडाळ मधनं जातलो आणि मॅडी इकडनंच खालनं डायरेक्ट जाताला देवगड राहिला. थोडस लॉंग व्हिडिओ होतलो पण नक्की बघा कारण या व्हिडिओ मध्ये खूप भारी भारी सिनेमॅटिक ड्रोन शॉट्स असतात. मी ट्राय केलंय पहिल्यांदा. गावात दिल्यावर वेगळाच वाटतं जरा भारी. जर टपवाले रिक्षा दिसायला लागले ना काय समजायचा. समोर बघा संध्याकाळ, सूर्य मावळता
आणि मस्त आपल्याक एक व्ह्यू देऊन जाता. भात बघा, रावणी, हा हा क्या बात आहे. नॅचरल ट्रॅफिक. तर फायनली आता आम्ही हायवे लागतो. तो बघा वरती हायवे, म्हणजे येऊ काय समोरच जो जाता तो. इकडे थांबूया. मॅडी येता मागणं, ते का घेऊया. असा घेतलाय ना. NH66 ला लागल्या पावसान स्वागत केलेलं असं. अरे बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. मॅडीन स्पीड पकडल्यान, मॅडी गेला पुढे. जाऊन देत बरा, ते का काय कॅचअप करू शकतो आम्ही. आता मागे राहता का म्हणे. लोक आरामदायी प्रवास करून येले आहेत आणि आपण मजा करत दिलो. जाशील मा, चलता मग आरामात जा. पोचलास का ग्रुप मध्ये मेसेज कर. चलो बाय बाय, सी यू नेक्स्ट टाइम. मॅडिक ड्रॉप केलेला असा त्याच्या एक्झिट पॉइंटला, पण मस्त चालवल्यान गाडी मॅडीन. एवढ्या लांब ती पण, म्हणजे विदाउट एनी कंप्लेंट्स. सो सुपर मॅडी. अंटिल नेक्स्ट टाइम, तोपर्यंत आता आपण सुसाट. कणकवली सोडला आम्ही आणि आता कुडाळ आहे. त्याला कुडाळला मी खरुडेक ड्रॉप करतोय. खरुडेक ड्रॉप केलेलं आम्ही असं. आता कुडाळात खरुडे गेलो. आता आपल्या इकडनं घराकडे आपल्या पोचाक तासभर लागत. तासभर नाही लागायचो, बट कन्सिडरिंग ट्रॅफिक वगैरे तर तासभर लागतो. तर आपण 9:15 पर्यंत घराकडे पोचायची अपेक्षा असा. तर चला मग आता आपण सोलो. आता काय विषय नाही, चलो. जवळपास 500 किलोमीटर मी डबल सीट नेलंय ना. गाडी एकदम काही बघा हलकी हलकी वाटतं. मॅन्युएबल काय तो शब्द असा, मॅन्युएबल काहीतरी असा, म्हणजे इझिली अशी हलवू शकते. सावंतवाडी रेल्वे स्टेशन. अगोदर आपण इकडे यायचो, हैसर यायचो आपण. आता डायरेक्ट आपण गाडी घेऊन टर्न मारलो की मळेवाड नाका, जकात नाका. भरपूर टाइम लागलो आमका. जितक्या होय तेवढं टाइम आपण वाचाय दिलेलो, पण आता काय एवढं लागलोच. काय हरकत नाही, घराकडे व्यवस्थित पोचलो ह्या खूप इम्पॉर्टंट असतं. बाकीचं ठीक आहे सगळं. तर मित्रांनो, असो ह्यो आमचो प्रवास मुंबईवरून सावंतवाडीपर्यंत. जर तुमका बरं वाटलं असाल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून सांगा माका शॉर्ट्स कसे वाटले, ड्रोन शॉर्ट्स अँड ओव्हरऑल व्हिडिओ. आणि सबस्क्राईब करू विसरू नका. आपण भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये, एक नवीन स्टोरी घेऊन. चला तर मग.